नीट पेपर लीक प्रकरणी मनीषा हवालदारला सध्या अटक झाली आहे। मनीषा हवालदारचं शिक्षण संस्थेकडून निलंबन करण्यात आलंय। संस्थेकडून चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे। सीबीआयकडून शाळेतील कॉम्प्युटर हार्ड डिस्क ही जप्त करण्यात आली आहे। तर सीबीआयकडून शाळेतील कॉम्प्युटरसह हार्ड डिस्क ही जप्त करण्यात आल्याचं कळतंय। मोठी कारवाई म्हणावी लागेल। नीट पेपर लीक प्रकरणी मनीषा हवालदारला अटक करण्यात आली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, नक्की आपण जर पाहिलं तर मनीषा हवालदार यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आज सीबीआयच्या दिल्लीच्या कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। संस्थेने एक चौकशी जी आहे ती नेमलेली आहे। त्याचबरोबर त्यांचं वर्तन या संस्थेमध्ये कसं होतं, काय होतं आपण जाणून घेणार आहोत आणि निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। चौकशी समिती गठीत आहे। सर, नेमकं काय केलेलं होतं ते संस्थेला माहिती देत होत्या का? या सगळ्या संदर्भावरती त्या बोर्डावरती होत्या का? आणि काय म्हणणं काय आता संस्थे? सर, मनीषा हवालदार या आमच्या संस्थेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालामध्ये गेली 2 वर्ष इयत्ता 5वी ते 10वीचे वर्ग असणाऱ्या विभागाकडे त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या। त्यांचं शिक्षण MSc BEd असून त्या फिजिक्स विषय पूर्वी आमच्या संस्थेमध्ये 11-12वीच्या विद्यार्थ्यांना त्या शिकवत होत्या। नीट परीक्षेसाठी पेपर काढणे किंवा त्या परीक्षेसाठी सभासद म्हणून त्यांची निवड झाली या बाबतीत आम्हाला त्यांनी कुठलीही कल्पना दिलेली नाही किंवा अन्य एजन्सीकडूनही आम्हाला त्या बाबतीतली कुठली कल्पना मिळालेली नाही। आणि वागण्याचं जर त्यांच्या म्हणलं तर शिक्षिका म्हणून एक आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होतो, एक चांगल्या शिक्षिका म्हणून। या व्यतिरिक्त या नीट परीक्षेबद्दल त्यांनी आम्हाला कधी सांगितलेलं नाही, आम्हाला त्याचं काही माहिती नाही। 102 वर्षाची लखलखित परंपरा असणारी ही संस्था आहे। त्या शाळेची स्थापना 1922 साली झालेली आहे। गोरगरीब विद्यार्थी शिकावेत, मोठे व्हावेत हा खरं तर संस्थेचा उद्देश होता। सर, पण काल सीबीआयने काय काय ताब्यात घेतलं? सीबीआयचं पथक आलेलं होतं आणि या तिघींना कुठे एकत्र, म्हणजे कधीपासून ह्या तिघी एकत्र होत्या? म्हणजे मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि मनीषा हवालदार, या संदर्भात माहिती नाही, या बाबतीत मला काहीच माहीत नाही तिघी एकत्र होत्या का नाही किंवा त्यांनी काय पेपर लीक केलं आहे का नाही। सीबीआयची प्रेस नोट आम्हाला जवळपास 6:30-7च्या दरम्यान आमच्या हातामध्ये मिळाली आणि मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजलं की पेपर फुटी प्रकरणात त्यांचा समावेश आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आपण सर मग काल संस्थेमध्ये